जर तुम्ही पण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर कर्मचारी निवड आयोगामध्ये 39,481 जागांसाठी भरती निघली आहे. तर यामध्ये JD कॉन्स्टेबल म्हणजे जनरल ड्युटी या पदासाठी 39,481 पदांसाठी भरती निघली आहेत. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण जर असाल तर तुम्ही JD कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुमचे वय जर 18पेक्षा जर जास्त असेल आणि 30 वर्षापेक्षा जर तुम्ही कमी वय असेल तर तुम्ही JD कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करू शकता. तर अर्ज करण्यासाठी तुम्ही जर ओपन OBC EWS या कॅटेगरीतून अर्ज करणार असाल तर 100 रुपये अर्ज फी देऊन तुम्ही अर्ज करू शकता. तसेच जे अर्जदार SC ST किंवा PWD फिमेल कॅटेगरीतून अर्ज करणार असाल तर कुठल्याही प्रकारची फी न देता तुम्ही अर्ज करू शकता. तसेच JD कॉन्स्टेबल या पदासाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. तर यासाठी 10 ऑक्टोबर 2024 शेवटची तारीख राहणार आहे. तर तुम्ही 10 ऑक्टोबर 2024पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तसेच या भरतीची तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशनही बघू शकता. या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन जॉब्स अपडेट मिळाले. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी हे ऑफिशियल नोटिफिकेशन एकदा संपूर्ण वाचून घ्या. यामध्ये कोणत्या पदासाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत या सर्वांची माहिती या नोटिफिकेशनमध्ये दिली आहे. या नोटिफिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यामुळे एकदा नक्की बघा. तर यामध्ये वयामध्ये पण सूट देण्यात आली आहे. जर SC ST कॅटेगरीतून अर्ज करणार असाल तर 5 वर्षापर्यंत तुम्हाला सूट राहणार आहे. तसेच OBC कॅटेगरीतून अर्ज करणार असाल तर 3 वर्षापर्यंत सूट राहणार आहे. जर तुमची NCC झालेली असेल तर NCC A सर्टिफिकेट जर असेल तर 2% मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत. तसेच B असेल तर 3% मॅक्झिमम मार्क्स भेटणार आहेत. तसेच C जर असेल 5% मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत. तर असंच कामाची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.